जुन्नर तालुक्यामध्ये आमदार कोण होणार, ओतूरकरांच्या मनामध्ये कोण आमदार आहे, मी आज जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे। ओतूरच्या भाजी मार्केटमध्ये सध्या मी आलो आहे। आपण या ठिकाणी काही ग्राहक आहेत किंवा काही व्यापारी आहेत, काही शेतकरी वर्ग आहे, काही तरुण वर्ग आहे, यांच्याशी मी आज मनमोकळेपणाने गप्पा या ठिकाणी मारणार आहे। काय भाजी घेतली तुम्ही आज, काय घेतले? मेथीची भाजी घेतली। असला आमदार पाहिजे आणि तुमच्या भागामध्ये कोण आमदार झाला पाहिजे, काय वाटतं तुम्हाला? आता आमदार जर म्हटलं तर मोहित दादासारखा आता, आणि आमच्या गावामध्ये तेवढं एकच नेतृत्व मला चांगलं दिसतं आणि गावाचा विकास पण त्यांच्या हातूनच होईल असं मला वाटतं। कारण गावामध्ये जे आमच्या इथले जी कामं आहेत, बरं इथले आजूबाजूची क्षेत्र आहेत त्या ठिकाणी जास्त दखल किंवा तिथं जाऊन जास्त प्रक्षेपण जे करतात ते मोहित दादा ढमाले। आता जे आमदार आहेत अतुल बेनके, त्यांच्या कामावर तुम्ही नाराज आहात का, किंवा त्यांनी काही तर कामं नाही केले का गावात? नाही केलीत ना, त्यांनी पण कामं केली आहेत, खूप कामं केली आहेत त्यांनी पण, त्यांची कामं चांगलीच आहे, पण नवं नेतृत्व कोणीतरी पाहिजे। ओके, तुम्हाला नवं नेतृत्व पाहिजे। अजूनही काय या ठिकाणी आपल्या सगळे ग्राहक दिसत आहेत, काय वाटतं मित्र, आमदार कोण झालं पाहिजे? तुमच्या गावचा विकास खुंटलाय का, झालाय का, कसा आमदार पाहिजे तुला? तसं या आमदारांचं सुद्धा काम चांगलं आहे, पण यावेळेस काही बदल घडवण्यासाठी मलाच असं वाटतं, आमचं सगळ्यांचा असा विचार आहे का मोहित दादांना तिकीट भेटलं पाहिजे। काय पाहता तुम्ही त्यांच्याकडे? आता जिल्हा परिषद सदस्य त्यांनी नेतृत्व केलं होतं, गावामध्ये काय त्यांचा विकास दिसला तुम्हाला? त्यांनी बराच असा विकास केला आहे, जसं तिथं कपर्दिकेश्वर मंदिरापाशी क्रीडा संकुल, पोरांसाठी गार्डन वगैरे, आणि इथं स्मशानभूमीचं वगैरे सगळं त्यांनी चांगल्या पद्धतीने काम केलं आहे, त्या हिशोबाने म्हणून। काही विक्रेते आहेत, भाजी विक्रेते, काय वाटतंय मावशी तुम्हाला, आमदार कोण झालं पाहिजे? नको बाबा, नाही बोलायचं। काय विकायला काय तुमच्याकडे ते सांगा, विकायला काय काय तुमच्याकडे? मेथी, कोथिंबीर काय भाव चालला, काय कोथिंबीरचा काय भाव आहे? 20 रुपये। 20 रुपये, आणि याचा 20 रुपये। काय तुमच्या समस्या काय शेतकऱ्यांच्या किंवा व्यापाऱ्यांच्या काय? मला एवढं त्यांच्या काही समस्या नाही आहेत। अजून काही या ठिकाणी तरुण दिसत आहेत, काय वाटतंय, काय कोण झालं पाहिजे आमदार यावर्षी? आता आम्हाला ओतूरमध्ये भरपूर आम्हाला चान्स मिळाला आहे भरपूर वर्षानंतर, तरी आम्हाला असं वाटतं की यावर्षी आमच्या गावातला उमेदवार हवा आहे, तो म्हणजे मोहितदादा डामाले यांना तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे। सर्वांचंच काम चांगलं आहे यापूर्वीच्या आमदारांचं, पण यावर्षी आम्हाला जर या गावातला जर उमेदवार असला तर आमचं गाव विकसित होईल, तालुका विकसित होईल, हे आम्हाला खात्री आहे। गावचा आमदार पाहिजे यांना। बाबा काय आणलं विकायला? मेथी आणली। मेथी आणली। काय शेतकरी म्हणून तुम्हाला काय वाटतंय की शेतमाला भाव आहे का यावर्षी? कशी बाजार नाही, कांद्याला बाजार उतरले, आता 400 रुपये झाले, आता 350 झाले। गावचे तालुक्याचे आमदार आहेत अतुल बेनके, कसं काय आहे त्यांचं? बरं आहे ते, पण या ठिकाणी बरेच उमेदवार इच्छुक आहेत, काय वाटतं तुम्हाला? तोच निवडून येणार। शरद पवाराचं कोण आहे, कोण उभं राहील, काय वाटतं काय तुम्हाला? नाही म्हणलं ते, अजून तिकीट जाहीर नाही आहे, पण तोच निवडून येणार झाल्यानंतर। मावशी तुम्हाला काय वाटतं? आम्हाला काय, आम्ही थोडा माल आणतोय तो खपत नाही वेळेत, तेच आमची मागणी। साऱ्या सकाळपासून बसलोय तर अजून ते खपाने काय करायचं? मावशींची वेगळीच मागणी आहे। काय दादा काय वाटतं तुम्हाला, कोण झालं पाहिजे आमदार? आमचा धाकटा भाऊ मोहित डामाले ते झाले पाहिजे आमदार। का बरं, त्यांनी काय असं गावाचा विकास अगोदर विकास केलेला आहे, त्याच्या अगोदर भर पडणार। आमदार जर झाले तर अख्ख्या गावाचा आणि तालुक्याचा सुधारणा झाल्याशिवाय राहणार नाही। आताचे जे आमदार आहेत त्यांच्या ह्याच्यावरती तुम्ही नाराज आहेत का? नाराज नाही, कुठल्यावर नाराज नाही आम्ही, पण विषय असा आहे, बाजूला गाडी येतं तिकडे, की तिकीट कुणाला मिळतंय, शरद पवार गटाचं कुणाला मिळेल, काय अंदाज आहे तुम्हाला? इच्छुक आहेत आता मोहित ढामाले असते इच्छुक आहेत, सत्यशील दादा आहेत, संतोष थोरवे थोरात आहेत, किंवा शिवसेनेचे माऊली खंडळे आहेत, बरेच जण आहेत इच्छुक आहेत, काय वाटतं तुम्हाला कुणाला तिकीट मिळेल? ते अंदाज नाही सांगू शकत, पण मोहित डामाले जर तिकीट मिळालं तर फायदेशीर घडेल। कुणाची हवा इथं तालुक्यामध्ये, कोण आमदार झालं पाहिजे, तिकीट कुणाला मिळालं पाहिजे, काय तुमच्या मागण्या आहेत? मोहित डामाले, ओतूरचे आमदार मोहित डामाले। तेच का झाले पाहिजेत, काय वाटतं? त्यांना त्यांची कामाची पद्धत वेगळी आहे। आमच्या इथं क्रीडा संकुल केलं आहे त्यांनी, एवढं भारी केलं आहे, त्यांच्या काही खिशातून पैसे घालून त्यांनी ते काम पूर्ण केलं आहे। त्या टायमाला मी त्यांच्यासोबत होतो, तेव्हा ते आमदार झाले। तर असे अनेक क्रीडा संकुल उभे राहतील आपल्या तालुक्यात, आणि आणखीन काही म्हणजे कामं वेगाने होतील। शरद पवार गटाचं तिकीट कुणाला मिळेल तुम्हाला काय वाटतं? काय शरद पवार गटाचं तिकीट कुणाला मिळेल आणि काय वाटतं तुम्हाला कुणाला मिळेल?
ते नाही सांगता यायचं एवढं, पण आम्हाला 101% पवारसाहेबांवर भरोसा आहे का तिकीट ढमाल्यांनाच देतील, एवढा आम्हाला भरोसा आहे साहेबांना. बाबा काय वाटतंय, आमदार कसा असला पाहिजे तुम्हाला वाटतं? चांगली शरद सोनवणे बुवा चांगले. शरद दादा वाटतं. मागचे 5 वर्ष आमदार होते, त्यांचं कसं काम झालं आणि तुमच्या भागात काय विकास झाला का त्यावेळेस? झाला थोडाफार विकास आहे. कोणतं गाव तुमचं? दोलवड. दोलवडचं गाव आहे तुमचं. विकास झाला आहे दादांच्या माध्यमातून. आता ही दादा या ठिकाणी उभं राहू शकतात. बरेच इच्छुक आहेत. कोण आमदार झालं पाहिजे आणि कोणाला तिकीट मिळालं पाहिजे, काय तुम्हाला वाटतंय? शरददाला मिळालं पाहिजे. शरद दादा. अजूनही या ठिकाणी कोणी दिसत आहेत? मावशी बोलताय तुम्ही? काय विकायला काय काय ठेवलं तुम्ही? आमच्याकडे सर्व प्रकारचे तरकारी आहे. गावचा विकास होते का? कुठं राहतो व्यापारी म्हणून तुम्हाला काय वाटतं, काय समस्या आहे तिथे? आमच्या गावाचा विकास तर होतोय आणि हे जास्त करून मोहितदादा आमचा जास्त विश्वास आहे. मोहितदादा मी लहानपणापासून मोहितदादांना ओळखते आणि पहिली गोष्ट सगळ्या आमदारांपेक्षा मला वाटतं मोहितदादा ह्यावर्षी आमदार असावा आमचा, कारण की तो गरिबांपासून श्रीमंतापासून मध्यमवर्गीयांपासून सगळ्यांचे कामं तो ऐकतो, करतो आणि गरीब जरी असलं तरी काही जर त्यांना सांगितलं तर ते चांगल्या प्रकारे करतात. आणि आमची मातंग वस्ती म्हणा किंवा रोड म्हणा, बौद्ध वस्ती म्हणा, मोमीन गल्ली म्हणा, सगळे म्हणजे रोड वगैरे त्यांनी चांगले केलेले आहेत. आमच्या गटरी म्हणा, जेव्हा ते सभापती झाल्यापासून पंचायत समितीमध्ये कामं करत असताना सुद्धा मोहितदादांनी चांगल्या प्रकारे सगळीच कामं केलेली आहेत आणि मी लहानपणापासूनच त्यांना ओळखते. त्यांच्या घरातलं माझे पण रिलेशन चांगलं आहेत, त्यामुळे मला मनापासून वाटतं आणि खरं सांगते की ह्या वर्षी आमदार व्हावा तो मोहितदादाच व्हावा आणि आम्हाला मोहितदादाच आमदार पाहिजे. काय वाटतंय, कोणाची हवा आहे, कोण झालं पाहिजे आमदार? आमदार कुणीही होऊ द्या, फक्त आमच्या शेतकऱ्यांचं व्यवस्थित करून द्यावं त्यांनी. मालाला बाजार नसतात, पाऊस पाणी नुकसान होते, ते मिळाले पाहिजेत ना पैसे शेतकऱ्याला. लाडकी बहीणचा फॉर्म भरलाय का? येतात का पैसे? हो आले, एकदा आले, परत काहीच नाही. दुसऱ्या हप्त्याचे काहीच मिळाले नाही. दुसरं आता 2 दिवस कालच्या बसून झाले यायला, तुम्हाला आले का पैसे? नाही आले अजून, नाही आले. आता जे सरकार आहे त्याबद्दल काय वाटतं तुम्हाला? सरकार आहे व्यवस्थित आहे, पण शेतकऱ्यांचा विचार नाही करत. मावशी तुम्हाला काय वाटतं? मिळाले पाहिजे ते मिळत नाहीये, शेतकरी लॉसमध्ये. तुमची काय मला पैसेच नाही आले अजून. लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले. आता जे सरकार तुम्ही नाराज आहे का त्याच्यावर काय? हा मग पैसेच नाही आले ना, 3 वेळा हे भरलं तरी पैसे नाही आले अजूनही. पण कोणतं गाव कोणतं आहे तुमचं? हेच गाव आहे पानसरे. मी आता कोण झालं पाहिजे आमदार, काय वाटतं तुम्हाला? नाही आता झाले पाहिजे मोहित दादा, त्यांनी बरंच कामं केल्यात आमच्या तिकडं संस्कृत भवनकडं. आम्ही तिकडंच राहायला आहे, म्हणजे ते व्यवस्थित आहेत, पण त्यांनी जरा लक्ष द्यायला पाहिजे बा. आता जे आमदार आहेत अतुल बेनके, नाराज आहे तुम्ही त्यांच्यावर? नाराज नाही, आम्ही कोणावरच नाही नाराज. ठीक आहे, आजीलाही काहीतरी बोलायचं आहे. काय विकायला काय आणलंय तुम्ही, काय भाव मिळतोय का? भोपळ्याचं दुसरं काही नाही काय. सकाळपासून बसलेले आहे. हां 4 भोपळे आणले, त्यांच्या सकाळपासून माल काही संपलेला नाही. कमीत कमी आजीचा रोज तरी निघाला पाहिजे ना. सकाळपासून बसला ते एकही मालाला. शेतीमालाला भाव नाही का? आपल्यात 20 रुपये झालेत फक्त सकाळी. सकाळी 10 वाजल्यापासून आजी बसलेले आहेत. शेतीमालाला खरं अर्थात भाव नाही का? तुम्हाला काय वाटतं? नाही आहे भाव. रिसर भाव कमीत कमी भेंडीला आता 10 रुपये पाव चालली, परवडत नाही आहे. तोडायलाच एक बाई दिवसभरात 10 किलो भेंडी तोडते, त्याच्यात कमीत कमी दिवसाला 400 रुपये रोज तरी निघाला पाहिजे ना आमचा. पित्रपाट चालू आहे, पित्रपाटात बाजारानं महागाई असते, परंतु बाजारला स्वस्त आहे, सर्व स्वस्त झालेलं आहे. 10ला अर्धा विकावं लागते आम्हाला आमची भाजी. 40 किलो भाजी टाकली, तिचे अख्खी 5 किलो सुद्धा भाजी आली नाही आणि अख्खी भाजी गेली. वांगी लावली ती पण गेली अख्खी, काहीच आलं नाही. कोणाची हवा आहे, का कोण झाला पाहिजे आमदार? यावर्षी ओतूरचा आमदार झाला पाहिजे. खऱ्या अर्थात मोहितदाला संधी आणि शरददादा आणि मोहितदा दोघांमध्ये एक जण आमदार नक्की झाला पाहिजे तालुक्याला. त्यांच्याकडे तालुक्याचं विजन आहे, चांगल्या प्रकारचा विकास करण्याचे धोरण आहे त्यांच्यामध्ये. त्याच्यामुळे मोहितदा किंवा शरददादा सोनवणे ह्या दोघांमध्ये एक आमदार झाला पाहिजे. तिकीट कुणाला मिळेल काय वाटतं तुम्हाला? आता इथे काय आम्हाला सांगता येणार नाही, पण हे दोघंही माणसं खूप चांगली आहेत आणि यांच्याकडे खूप चांगले धोरणं आहेत जे तालुक्याचा चांगल्या प्रकारे विकास करू शकतात.